च से छ से ज से झ से ट से ठ से ड से ढ से हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसं काय आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग म्हणजे माझा डेली रुटीनचा व्लॉग आहे, तसं दररोजचं रुटीन असं. तर सकाळी उठून ना इथे चपातीचं पीठ वगैरे मुरून ठेवलं होतं, म्हणजे मुरायला ठेवलं होतं लवकर. तर त्याच्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मी कोणतं पण काम करत असले ना, आरो अशी माझ्यासमोर म्हणजे उभीच राहत असते येऊन. म्हणजे तिला पण इथे आहे ना माझ्यासोबत चपात्या लाटायच्या होत्या. तर तिचा हट्ट चालला होता किचन वाट्यावर बसण्याचा, कारण की गावाकडे आहे मोठा किचन वाटा आणि ती त्याच्यावर मी तिला म्हणजे थोडं फार वेळ बसवायची वरती ना, तर तिथली आठवण तिला काय घ्यायची. तर मी काय बसवलं नाही वर, तर ती माझ्यापाशीच उभा होती आणि मस्त असं सकाळी ऊन म्हणजे चांगलं चमकत होतं खिडकीतून. मी दररोज असं फ्रेश असं ऊन घरात यावं ना, तर यामुळं ना दररोजच ही खिडकी किचनची पहिल्यांदा उघडी करत असते उठल्याबरोबर. छान असं असतं आणि म्हणजे आपल्या सेहतसाठी पण चांगलं आहे आणि सगळ्यांसाठीच. तर ते सुद्धा काही केलं आणि इकडे चपात्याच्या तयारी चालल्या होत्या, कारण की नाश्त्यामध्ये करायची होती आज चहा आणि चपाती. त्याचबरोबर म्हटलं मग लगेच स्वयंपाकाला पण लागून घ्यावं आणि मेथीची भाजी बनवायची आज. तर ती काही निसायची राहिली होती. तर आमच्या आरू मॅडम आणि तिचे पप्पा गेले होते आंघोळ करून मंदिरात सकाळ सकाळी पूजेसाठी. तर त्यांनी दोघांनी जाऊन म्हणजे आणलं होतं, म्हणजे प्रसाद आणला होता मंदिरातला. तर तो काही खाऊन घेतला त्यांनी दोघांनी आणल्यावर. आणि माझ्यासाठी तर कायम आमच्या आरू मॅडम घेऊन येतच असती सकाळ संध्याकाळ. तर ती दोघं पण जात असतात चक्रीला तिकडे. आणि आता इथं माझ्यासोबत ना मस्त अशी मेथीची भाजी निसू लागत होती. माणूस म्हणजे म्हणतात ना की लेक आली ना हाताखाली तर संपूर्ण असं थोडं थोडं काम करू लागतीच. तर तसंच काही झालंय. आरू सुद्धा आता आहे ना थोडं थोडं मला अशी मदत पण करू लागती, पण वाढवती पण आणि मदत तर करू लागते. पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना कसं ती माझं पाहूनच थोडं थोडं गोष्टी आहे ना कॉपी करते नाही का, असं म्हणजे काही गोष्ट कामातल्या त्याचबरोबर दुसऱ्या पण. तसंच सगळं काय आहे ना मेथीची भाजी वगैरे तिने मला निसण्यास मदत केली आणि मग आम्ही दोघींनी ते स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. मग नंतर मी फ्रेश अशी झाले, सर्व कामं आवरून घेतले. आणि आता आहे ना म्हणजे मला डोकं धुवायचं होतं, म्हणजे उद्या धुणार आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी ना मी तेल वगैरे लावत असते आणि मस्त असं वेणी वगैरे घालून ठेवत असते, मग दुसऱ्या दिवशी डोकं धुत असते. तर मी हे आदिवासी तेल आदिवासी हेअर ऑइल वापरत आहे आता. तर ते साधारण मला आता झालेत 7-8-9 महिने झालेत मी वापरते. राजस्थानला होते ना त्यावेळी मी ऑर्डर केलं होतं. ते पण मला आहे ना म्हणजे आता हेअर ऑइल जर म्हटलं ना, म्हणजेच आदिवासी हेअर ऑइल जर म्हटलं ना, तर ते आहे ना भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे, पण ऑनलाईन पण उपलब्ध आहे. पण मला असं आहे ना म्हणजे ओरिजिनल पाहिजे होतं, कारण की फेक असे त्याचे प्रोडक्ट भरपूर असे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण ओरिजिनल असलं तरच त्याचा काही फरक जाणवतो. कारण की जशी आरू झाली होती ना, म्हणजे तेव्हापासून माझा इतका हेअरफॉल व्हायला लागला होता ना, की भरपूर असं हेअरफॉल होत होता. सांगताच नाही यायचं असं, दररोज इतके केस जात होते ना माझे. तर असेच काही. तर आरूसुद्धा माझी मध्ये मध्ये करत होती इथं मोबाईल घेण्यासाठी. तर मी काही आहे ना ते 7-8-9 महिन्यापासून वापरते, पण त्याचा रिझल्ट इतका छान भेटला आहे ना मला, की भरपूर असं म्हणजे त्यांनी खूप असा म्हणजे फरक पडला आहे माझ्या हेअरला. म्हणजे हेअर ग्रोथ पण वाढली आहे, त्याचबरोबर म्हणजे असे जाड केस पण झालेले आहेत चांगले. पातळ जे होते ना आता भरपूर असे जाड झालेत, त्याचबरोबर लांब पण झालेत. आणि गळण्याचं तर बिलकुल प्रमाणच थांबून गेलं आहे डायरेक्ट. कारण की जितके केस गळत होते ना मी म्हणजे मला एकदम आश्चर्य वाटलं, कारण की मी पर्यंत पण गेले होते. त्याचबरोबर विटामिन, कॅल्शियमच्या, आयरनच्या गोळ्या पण खाल्ल्या होत्या, पण कशानेच थांबले नाहीत. पण याने ना भरपूर असा छान रिझल्ट भेटला मला या तेलाने. तर पाहू शकतात तुम्ही, मस्त असं आहे ना थोडासुद्धा गुंता काय एवढा निघतच नाही बिलकुल. आणि असं नाही तेल लावलंय म्हणून, जर तेल नसलं लावलं ना तरी पण त्याच्यामध्ये काहीच गुंता निघत नाही केसात बिलकुल. असे म्हणजे एकदम कंगी डायरेक्ट सॉफ्ट अशी निघते बाहेर. तर मस्त असं आहे ना रिझल्ट भेटलाय मला त्याचा. तर तेच काही मी एक दिवस अगोदर लावून घेत असते आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुत असते. मग आदल्या दिवशी वेणी वगैरे चोपून अशी घालून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी धुवायचे. म्हणतात असं, म्हणजे मम्मी पण म्हणायची की हेअर ग्रोथला ना म्हणजे अशा पद्धतीने केलं तर चांगले केस पण वाढतात, हे पण होतं यामुळं.
तर मी सुद्धा म्हणजे ना भरपूर दिवसापासून अशाच पद्धतीने करते ना, तर माझे केससुद्धा म्हणजे आता बऱ्यापैकी डिलेवरी झाल्यानंतर ना खूप असा हेअरफॉल झाला होता. तर बऱ्यापैकी आता खूप चांगले झाले आहेत, म्हणजे ना दाट पण झाले चांगले आणि नवीन बेबी हेअरसुद्धा आलेत. त्याचबरोबर म्हणजे ना हेअर ग्रोथ तर पहिल्यापासून चांगलीच आहे माझी, तर तीसुद्धा. आणि आता भरपूर दिवस झाले फेशियल वगैरे काही केलेले नाही आहे, तर स्किन अशी डॅमेज झाल्यासारखी झाली आहे थोडी, तर ते सुद्धा करायचं आहे. पण आता त्याला थोडा टाईम आहे, कारण की तीसुद्धा आहे ना आमच्या शेजारचीच म्हणजे पुष्पा दिदी ती करणार आहे. तिला पूर्ण असं म्हणजे आहे ना, मी पहिल्याच व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिला फुल असं फेशियल वगैरे मेकअपचं संपूर्ण काही येतं, तर तिला काही वेळ नाही आता सध्या, तर ती थोड्या दिवसांनी करन. तर त्याचा व्लॉगसुद्धा मी आहे ना तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच लवकरच. आणि इथं आमच्या आरू मॅडमला संपूर्ण असं कामावरून झालं ना, असं लाड पुरवून घ्यायचा असतो मम्मीकडून काही, तर तिने सुद्धा मस्त असा मेकअप केला होता, झंबू वगैरे बांधला होता. आता काही तिची नवीन हेअरस्टाईल करते म्हणजे थोड्या दिवसापासून मी, कारण की केस थोडे डोळ्यावर येत नाहीत यामुळं. आणि इथे आहे ना मस्त अशी मेथीची भाजी वगैरे तयार झाली होती करून. त्याचबरोबर म्हणजे चपात्यासुद्धा केल्या होत्या, कारण की आरू काय खाणार नाही म्हणजे मेथीची भाजी आणि म्हणजे चपाती, तर तिच्यासाठी चपाती आणि दूधसुद्धा घेत होत ना आता, तर ती खाणार होती दुधासोबत. मस्त अशी खातीये, त्यामुळं काही भाजी तिला स्पेशल अशी बनवली नाही. आणि चांगलं आहे म्हणजे कॅल्शियमसाठी तिच्यासाठी, तर एक टाईम ते घालत असते मी दूध आणि चपाती मस्त अशी चुरून, तर ती काही खाणार होती. आणि इथं आता माझ्यासोबत म्हणजे मस्त अशी गडबड चालली होती तिचं करण्याचं काम. तर संपूर्ण असं मला स्वयंपाक करूच तर ना संपूर्ण घरात तिने इकडे तिकडे पसारा करून टाकला होता. आणि मी जर आले ना जेव्हा तिला बघायला, तेव्हा अचानक लगेच पळून गेली. तिला वाटलं आता मम्मी मला मारतीये, रागात बघितलं का डायरेक्ट पळून जाते बेडवर. आणि आता मी तिचा व्हिडिओ बनवत होते, तर पहा कशी पोज देते मस्त. आणि ज्यावेळी पार्टी होती ना त्यावेळी खूप असं तिने एक डान्सची पोज म्हणजे स्टेप आहे ना लक्षात ठेवली होती, तर तीच काही आता मला करून दाखवती नसती. आणि मस्त अशी नाचतीये, तिला नाचण्यात म्हणजे डान्स करण्यात ना खूप सारा इंटरेस्ट आहे, तर मस्त अशी नाचते. तिचं अंग पण चांगलं होतं, तर थोड्या दिवसांनी तिला मी आहे ना डान्स क्लासमध्ये सुद्धा टाकणार आहे. पण अजून लहान आहे, अजून थोड्या वर्षांनी, कारण की तोपर्यंत कळलं पण पाहिजे तिला स्वतःचं असं. आणि आता आरूच्या म्हणजे ना ABCDचे ते पोस्टरची जागा चेंज झाली, कारण की तिथं आमचं नवीन कबड सेट झाले, त्यामुळे ते लावले होते बेडच्या साईडला. आणि इथं आता बाहेर बघा किती मोठा उद्योग वाढला होता. मी संपूर्ण असं क्वार्टरच्या समोरचं झाडून घेतलं सकाळी, आणि संपूर्ण पुन्हा आता वादळ हवा येऊन ना संपूर्ण असे वाड्याचे पानं पुन्हा असे पडले होते सगळ्या अंगणात. तर ते काही मला उद्योग ना पुन्हा एक वाढला होता झाडण्याचा. तर आता म्हणलं दिवसभर हेच होणार आहे, तर आता राहू द्या, डायरेक्ट संध्याकाळी झाडून टाकीन. कारण की म्हणजे ना हे हवा वादळ नाही एवढ्यात आता खूपच इकडं सुटले, कारण की नागालँडचं वातावरण जरा खराबच झालं आहे आता इकडं, यामुळं तर झाडून तर घेतलं होतं. आता उद्योग वाढला, म्हटलं आता राहू द्या, कारण की दुपार झाली आहे, आरूचा थोडा अभ्यास घेते. तर अभ्यास करायचा म्हटलं ना आमच्या मॅडमला असेच नाटकं करायचे असते सारखे, अभ्यास नाही करण्याचे, तर तिला खेळायचं होतं. तर थोडा वेळ का होईना पण थोडं बसून तिला मी अभ्यास घेत असते. तर मस्त असं संपूर्ण काही शिकली येते आता त्यात, म्हणजे पुस्तकांमधलं तिच्या पप्पानी हे काही 4-5 पुस्तकं आणली होते, तर यातलं संपूर्ण बऱ्यापैकी तिला A to Z सगळं काही येते आता. तर तिच्या वयाच्या मानाने ना सगळे म्हणतात ती भरपूर अशी छानपैकी लक्षात ठेवू राहिली आहे, म्हणजे धरती आहे. तर आता इथून पुढं मी तिचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की ती कशा पद्धतीने अभ्यास करते, किंवा मी तिचा डेली कसा अभ्यास घेते, तर पाहू शकतात तुम्ही आता. अनार, आ से ई से इमली, ई से ईख. बरोबर उठ याच्यावर हा काय नाही होत. दर इकडे बघ ग. ऊ से उल्लू, ऊ से ऊन, रू से ए से ए से एनक. आता इथूनच येत आता पुढचं. क से घ से च से छ से ज से झ से ट से ठ से ड से ढ से त से थ से थर्मस, द से दौत, ध से न से प से फ से प से पतंग, फ से
ब से भ से म से य से र से रथ ल से तर अशा पद्धतीने आहे ना मी दररोज तिचा काही थोडा थोडा अभ्यास घेत राहते. जशी ती 7 दिन आणि कुठून पण म्हणन तर तसं घ्यावं लागतं लेकराच्या म्हणण्यानुसार. आणि फौजीने आणली होती इथं काय असतात थोडीफार सब्जी फ्रेश अशी, कारण की आज आहे बुधवार आणि फ्रेश अशी म्हणजे बाजार वगैरे भरला होता, यामुळं त्यांनी आणली होती जाऊन करेला आणि त्याबरोबर बीन्ससुद्धा. आणि भरलेलं कारल्याची भाजी ना खूपच ही छान लागते, मला आवडती पण, यामुळं त्यांनी आणलं होतं. तर चला आता असाच होता काही डेली रुटीनचा व्लॉग आणि आरूसाठी केला होता मी शूट असा. तर चला आता कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा व्लॉग तुम्हाला. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू.